प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेचा 13 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज तुम्हाला थोडेसे फोटोज छोट्या फ्रेममध्ये दिसतील. काहीतरी टेक्निकल इश्यू आहे ॲप्लिकेशनमध्ये, त्यामुळे असं झालं आहे. पण ही काहीच फोटो आहेत, पुढचे सगळी फोटो चांगली आली आहेत. सुरुवातीला आपण बघतोय दुष्यंत गौतमीशी खूपच रोमॅन्टिक होऊन बोलत असतो आणि तो तिच्यासाठी एक दिवस लवकरही आलेला असतो. त्याला गौतमीसोबत वेळ घालवायचा आहे, पण गौतमी मात्र त्याच्याशी खूपच रूड बिहेव करते. तुझं रोमॅन्स वगैरे जाऊ दे चुलीत, तू आधी त्या सौदामिनीचं काहीतरी कर. ती बाई माझ्या डोक्यात जायला लागली आहे. दुष्यंत म्हणतात, अगं तूच तर तिला बोलवलंस. गौतमी म्हणते, हे बघ मला उगाचच तुझं लेक्चर ऐकायची इच्छा नाही आहे. दुष्यंत म्हणतात, जाऊ दे ना सगळं गौतमी, अगं तुला बघायसाठी मी आलो आहे. पण मग गौतमी आणखीन रूडली बोलते, मग शेवटचं दर्शन करून घे माझं, यापुढे मी तुला भेटणार नाही आहे. दुष्यंत म्हणतात, हे बघ गौतमी, तू प्लीज नीट बोल, मी तुझ्याशी नीट बोलतोय ना. आता गौतमी म्हणते, तुला जर खरंच मी तुझ्या आयुष्यात हवी असेल तर त्या सौदामिनीला इथून कायमची घालव. ती बाई मला खरंच डोक्यात जाती आता. तरीसुद्धा बिचारा दुष्यंत तिच्याशी गोडगोड बोलायचा प्रयत्न करत असतो, पण तरी पण गौतमी त्याच्याशी रूडलीच बोलते. हे बघ मला आता तुला जास्ती भेटता येणार नाही आहे, तुला काही करता आलं तर कर लवकर आणि ती बाई इथून कायमची घालवून दे. तसंही हे सगळं तुझ्यामुळेच होतंय, म्हणजे सगळं खापर या दुष्यंतवरच फोडते ती नेहमी, आणि तेच तिने आज केलंय. दुष्यंत म्हणतात, तुला आता माझ्यात इंटरेस्ट राहिलेला नाही आहे का. गौतमी म्हणते, खरं सांगू का खोटं सांगू, तुला जे समजायचे ते समज, पण मला खरंच तुझ्यात इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. आता तुला वाटत असेल मी तुझ्या आयुष्यात हवी आहे तर त्या बाईला हकलवून दे आता, असं म्हणून ती निघून गेली आहे आणि मला तुला भेटता पण येणार नाही असंही बोललंय. आता दुष्यंत विचार करतो की अरे अशा कशा असतात या बायका, सिरियसली. हटेबाटे या विशालच्या घरी आली आहे बयो. विशाल म्हणतो, अरे वा मॅडम, तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी या, आतमध्ये या. आता बयो त्याच्याकडे बघते आणि मग तो रेडी होत असतो आणि मग बयो हळूच म्हणते, सर तुम्ही सौदामिनी मॅडमकडे चाललात ना. विशाल म्हणतो, हो तिच्याकडेच चाललो आहे, तिने काल रात्री तुला खूप त्रास दिला ना. सरस्वती, मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे, मी तिला जाब विचारणार आहे कारण तिने माझ्यामुळेच तुला त्रास दिला आहे. बयो त्याला शपथ घालते आणि म्हणते, सर प्लीज असं तुम्ही करणार नाही आहात. आता विशालने तिला खूप छान उत्तर दिले प्रेक्षकांनो, अगदी आपल्या मनातलं उत्तर दिलं असं म्हणायला हरकत नाही आहे. विशाल म्हणतो, सरस्वती अगं तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस, अगं हे सगळं सहन करायची सुद्धा एक मर्यादा असते. बयो म्हणते, सर आपण काही सहन केल्यामुळे समोरच्या माणसात फरक पडत असेल तर काय हरकत आहे सहन करायला. विशाल म्हणतो, अगं पण कशाला, समोरचा माणूस अजिबात स्वतःच्या स्वभावात बदल करून घेणार नाहीये. बयो म्हणते, सर कबूल आहे, मला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक गोष्टीच्या एक मर्यादा असतात. माझ्या आईने मला शिकवले कुठल्या मर्यादेपर्यंत सहन करायचं आणि मी सुद्धा तेच करणार आहे. विशाल म्हणतो, म्हणजे हे बघ सरस्वती, मला तुला त्रास दिलेला अजिबात चालणार नाही आहे, अशी कशी करू शकते ती बाई. आणि आता ते दोघंही एकमेकांकडे बघतात, म्हणजे स्पेशली हा बयोसाठी बोलला आहे ना. मग आता बयो लगेच म्हणते, सर तुम्ही नका काळजी करू, यापुढे असं होणार नाही, फक्त तुम्ही त्यांना जाऊन काही बोलू नका प्लीज. बयो विशाला म्हणते, मी त्यांच्या एका मर्यादेपर्यंतच त्रास सहन करेल. आता बयोने हा शब्द दिलाय बरं का प्रेक्षकांनो, पण पुढे काय होतं ते बघा. आता इकडे या बयोला फोन आलाय शुभमकरांचा. शुभमकर म्हणतात, अगं बयो, मोकल काकूंची मुलं इकडे निघाली आहे ताबडतोब, असं कर, विशालला सांगतेस का मी फोन करू विशालला. आता बयो म्हणतेस, बाबा आपण भेटूयात आणि या विषयावर लगेच बोलूयात, मी कळवते विशाल सरांना फोन करून. तिने काही सांगितलं नाही आहे शुभमकरांना की ती विशाल समोर आहे म्हणून. शुभमकर म्हणतात, बरं ठीक आहे, लवकर या हं. बयो म्हणते, हो बाबा पोहोचतेच. आणि मग फोन ठेवल्यावर तिने विशालला पण सांगितलंय की बाबांचा फोन होता, मोकल काकूंची मुलं इकडे यायला निघाली आहे. विशाल म्हणतो, ठीक आहे चल आपण जाऊयात तुझ्या घरी. इकडे गौतमी इराला दम देत असते, अगं इरा उगाचच विशाल नाव जपत जाऊ नकोस, काही गरज नाही आहे तुला सतत त्याचं नाव घ्यायची. आपल्या घरात सुमनला कळलं ना तर ती सगळीकडे बोभाटा करेल, तुझ्या बाबांना सांगेल ती. तेव्हा इरा म्हणते, सांगू दे ना बाबांना, मला तेच हवं आहे, मी स्वतःच सांगणार आहे बाबांना. गौतमी म्हणते, इरा अगं तू वेडी आहेस का, अगं हक्क असा प्रेशराईज करून मिळत नसतो. त्यावर इरा तिला उलटून उत्तर देते, हे तू मला सांगतेस, तुझा आणि बाबाचा तर डिवोर्स झालाय ना. आता तेवढ्यात ही गौतमी म्हणते, इरा थोबाड फोडेन मी तुझं. मग आता तिथे हा विशाल आलाय, लगेच इरा त्याच्याकडे बघायला लागते. गौतमी म्हणते, काय इथे सकाळी सकाळी तुमच्या दोघांचं. मग विशाल तिच्याकडे रागाने बघायला लागतो. बयो म्हणते, बाबाने फोन करून बोलवलंय, आम्हाला काम आहे बाबांकडे विशाल सरांचं. गौतमी म्हणते, तू या घराची मोल करणेच विसरू नकोस, घरातली सगळी कामं पडलेली आहे. बयो म्हणते, हो लक्षात आहे मला, मी सगळी कामं उरकून घेते, सर तुम्ही जा बाबांकडे. आता इकडे शुभमकर आणि आरव असतात शुभमकरांच्या रूममध्ये. आता शुभमकर सांगतात की आपण जसा प्लॅन केलाय अगदी तसाच वर्क झालाय, मोकल काकूंची मुलं इथे येणार आहेत, आता आपण पुढचं कसं करायचं, काय प्लॅनिंग ठरवायचं, म्हणजे ते सगळे ठरवत असतात. पण आता बयो तिथे येऊन डिस्कस करायला लागते की बाबा मला असं वाटतं की
ती इथे आली ना आणि त्यांना जर कळलं की आपण त्यांना फसवलंय तर ती नक्कीच तमाशा करतील. पण आपण ना काहीतरी वेगळं करूया. विशाल म्हणतो, म्हणजे नेमकं काय करायचं आहे सरस्वती? आता बयोचं असं म्हणणं असतं प्रेक्षकांनो की त्यांना त्यांच्या आईची किंमत कळली पाहिजे. एखाद्या वस्तूची किंमत किंवा एखाद्या माणसाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तो माणूस आपल्यापासून दूर जातो किंवा ती वस्तू दूर जाते. हे मात्र बयोचं म्हणणं अगदी 100% खरं आहे. आता विशाल म्हणतो, म्हणजे काय म्हणतेस तू? बयो म्हणते की मोकल काकूंबद्दल दोघांच्याही मनामध्ये नक्कीच कुठेतरी प्रेम असणार. म्हणजे लहानपणीचे खोडकर विशाल आणि अमित त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असतीलच ना. त्यांना त्यांच्या आईबद्दल प्रेम आपल्याला जागं करायचं आहे. शेवटी आई ही आईच असते ना. पण विशाल म्हणतो, सगळ्यांच्या आया सारख्या नसतात. काही आया दगडाच्या मनाच्या असतात. शुभंकरला कळे ना की हा असं का बोलतोय. आता बयो म्हणते, हो सर, तुम्ही म्हणताय ते सुद्धा बरोबर आहे. पण आता ह्या दोघांच्या बाबतीत असं नाही आहे. त्यामुळे आपण हे करून बघायला हवं. मोकल काकू यांच्यापासून दूर गेला तरच त्यांना मोकल काकूची किंमत कळेल. शुभंकर म्हणतात, म्हणजे तू हे काय बोलतेस? अगं त्यांना कळलं तर ते ओरडतील ना. बयो म्हणते, बाबा तुम्ही सगळं माझ्यावर सोडा, मी बरोबर सगळं मॅनेज करते. बयोच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे या मोकल काकूंच्या मुलांना आणि मोकल काकूंना जवळ आणायचा. बघूयात, खूप इंटरेस्टिंग वाटतोय हा विषय, नाही का प्रेक्षकांनो? तर आता पुढे आपण पाहतोय मोकल काकूंचा चेकअप सुरू असतो. तेवढ्या तिथे सौदामिनी येते आणि त्यांना तब्येतीबद्दल विचारपूस करते. मिसेस मोकल, कशा आहात तुम्ही? मोकल काकू म्हणतात, मी अगदी ठणठणीत आहे आणि तुम्हाला सांगते सरस्वती, अहो अगदी नातीसारखी काळजी घेते हो माझी. एका खेड्यातून आलेली मुलगी स्वतःच्या कष्टावर हिमतीवर डॉक्टर झाली. मी सांगते माझी सरस्वती खूप मोठी डॉक्टर होणार बघा. सौदामिनीला काही बयोचं कौतुक सहन झालेलं नाहीये. सौदामिनी मोकल काकूंची सुद्धा उद्धटसारखी बोलते आणि म्हणते, तुम्हाला इथे काय नाती जुळवायसाठी ठेवलंय का? इथे तुम्ही ॲडमिट आहात ना, तुमचं बिल वाढलंय, ते कोण भरणार आहे? तुमची नात? त्यावर बयो हे ऐकते आणि म्हणते, हो त्यांची नातच भरणार आहे मॅडम. तुमचे सगळे बिल्स आणि सगळं काही व्यवस्थित तुम्हाला वेळच्या वेळेवर मिळतील. मग बयो मोकल काकूंचं चेकअप करायला लागते. तेव्हा ही सौदामिनी हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणते, मी दिलेल्या प्रपोजलचा विचार केलास का? बयो म्हणते, हे बघा मॅडम, ही बोलायची हे जागा नाही आहे आणि योग्य वेळ पण नाही आहे. आपण या गोष्टीवर ना नंतर बोलूयात. काय आहे ना, हे तुमच्यासाठी पैशाचं काउंटर असेल, पण माझ्यासाठी हे हॉस्पिटल म्हणजे मंदिर आहे आणि इथले पेशंट देव आहेत. त्यावर सौदामिनी म्हणते, अच्छा असं काही आहे तर? बयो म्हणते, हो आपण या विषयावरती नंतर बोलूया. पण आता सौदामिनीचा लगेच इगो हर्ट झाला आहे. सौदामिनी तिला म्हणते, काय आहे ना, तुझ्यासाठी एक छान प्रपोजल आहे, रादर गुड न्यूज आहे. तुला ना आज पुन्हा यायचं आहे नाईट ड्युटीसाठी. RMO नाही आहेत ना हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे तयार राहा. हे हॉस्पिटल देऊळ आहे ना तुझ्यासाठी, मग तुझा देवधर्म पाळायला तयार राहा, अशी धमकी देऊन निघून गेली आहे. आता इकडे दुष्यंत फोनवर कोणाशी तरी बोलत असतात. सौदामिनी येऊन खेकसते त्याच्या अंगावर आणि म्हणते, काय रे आता कसं काय आलास तू एवढ्या लवकर? दुष्यंत फोन ठेवून देतात आणि म्हणतात, अगं असं काय करते सौदामिनी, किती कामं पेंडिंग आहेत इथली? सौदामिनी म्हणते, इथली कामं बघायला मी आहे या हॉस्पिटलची ओनर. दुष्यंत म्हणतात, कमॉन सौदामिनी, अगं कुठे कुठे तू बघणार आहेस? तू जरा चिल कर, रिलॅक्स कर, मी आहे ना या हॉस्पिटलचा डीन, आम्ही बघून घेऊ, तू परत जा इथून. आता सौदामिनी त्याला म्हणते, मूर्ख समजतोस का? मी इथून परत गेल्यानंतर तुझी ती गौतमी आणि तू दोघं जण रंग उधळायला मोकळे ना. हे ऐकल्यानंतर आता दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकली आहे की हिला कसं कळलं? दुष्यंत म्हणतात की काय 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 बोलतेस तू? सौदामिनी म्हणते, बरोबर बोलतेय मी. ती बाई हे हॉस्पिटलमध्ये कशाला येते, काय बिझनेस काय करते, तुझ्यासोबत काय काय करते, सगळं माहिती आहे मला. तिथे राहून मला सगळं कळतं. तुला काय वाटलं मला माहिती नाही आहे? दुष्यंत आता जरा घाबरतात पण तरी तिला अपोज करतात. हे बघ सौदामिनी, तू माझ्यावरती असे आरोप आणू शकत नाहीस. अगं मी या कॉलेजचा रिस्पेक्टिव्ह डीन आहे आणि तू काय करतेस ग? तुझे फॉल्ट डिसिजन घेते आणि या हॉस्पिटलचं नुकसान करतेस तू. त्या विशालला काय प्रमोशन काय दिलं? कोण कुठला तो विशाल कालचा आलेला, त्याला प्रमोशन दिलं. सगळे चुकीचे निर्णय घेऊन ठेवलेस तू. सौदामिनी आता ओरडणार दुष्यंतवर. तेवढ्या तिथे पोटे आले त्यामुळे दुष्यंत सर तिथून निघून जातात. आता इकडे आलाय पप्या दादा रिपोर्ट घेऊन आणि काहीतरी तो चोरायचा प्रयत्न करत असतो. पण बयो तिथे पोहोचते आणि मग तो बयोला रिपोर्ट दाखवतो. बयो म्हणते, हे रिपोर्ट घेऊन तू विशाल सरांकडे जा, ते तुला औषधं देतील. पप्या म्हणतो, तू दे ना मला औषधं. बयो म्हणते, अरे बाबा मी अजून डॉक्टर नाही झाले. त्यावर पप्या पुन्हा विषय काढतो, काय मग पुढचं बोलणं झालं की नाही? मला ना माझे भाऊजी जाम आवडतात बघ. आता एवढ्यात विशालच आलाय समोरून आणि मग बयो त्याला चुब्बस करत असते. पण हा म्हणतो, काय मग भाऊजी कसे आहात? विशाल म्हणतो, काय भाऊजी? बयो म्हणते, नाही भाऊजी नाही, तो रावजी म्हणला. त्यांच्या गावाकडे ना ते मान द्यायची पद्धत आहे, विशिष्ट लोकांना रावजी म्हणतात, ते भाऊजी नाही.
आता ही बयो सांभाळतीये, पण आता पुन्हा एकदा पप्या म्हणतो, नाही ग भाऊजीच म्हणलो. आता विशाल म्हणतो, काय भाऊजी? तेव्हा पप्या म्हणतो, तुमचं काही बोलणं पुढे झालं की नाही? आता विशाल शेवटी म्हणतो, हे बघ तू OPD जा, मी येतोय, तिकडे जा तू. मग आता पप्यात आता गेलाय OPDत. पण आता विशाल बयोला म्हणतो की हे बघ मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. बयो आता घाबरते, तिला वाटतं कालच्या हॉस्पिटलच्या कामाविषयीच पुन्हा बोलतायत की काय. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय सौदामिनी पोटेला सांगते की तिला खूप त्रास द्या, 1 सेकंड पण बसू देऊ नका. आता बयोला पुन्हा नाईट ड्युटी लावली आणि पोटे सर तिला स्टँड म्हणून उभं करतायत सलाईन धरून. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्टँडचा तुटवडा आहे बरं का प्रेक्षकांनो. असो, पण आता विशालने बयोला रंगे हात पकडले अत्याचार सहन करताना. पोटे सर तर मस्त ढाराडूर झोपून गेलेत तिथे, पण आता विशाल सौदामिनीलाही झापणार आणि पोटेलाही झापणार. मजा येणार आहे प्रेक्षकांनो पुढचा रिव्ह्यू बघायला. आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.